शिक्षक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि खास करून बोरसे सरांचं अभिनंदन करतो की त्यांनी खरोखरच विद्यार्थी घडवण्याचा एक चांगला उपक्रम आपल्या हाती घेतलेला आहे. म्हणजे शिक्षण हे फक्त आता म्हणजे शिक्षण म्हणलं की पैसा लागतो, पण मी बोरले सरांचा स्वभाव आणि ते बघून असं वाटलं मला की नाही, शिक्षण म्हणजे पैसा नाही. बोरले सर खरोखर म्हणजे त्यांचा स्वभाव बघितला तर आम्हाला आमचे जुने दिवस आठवतात की जसे आमचे शिक्षक एक स्ट्रिक होते. म्हणजे आम्हाला छडी आणि सामदाम दंडभेद असं करून आम्हाला शिकवत होते. पण आजकाल ती शिक्षकामध्ये राहिलं नव्हतं. पण बोरले सरांचा जो स्वभाव आणि शिकवण्याची पद्धती पाहिली तर ती खरोखरच खूप छान आहे. माझी मुलगी 2 वर्षापासून इथं मी बुलढाण्यात आलो आणि मुलीला म्हणजे तिला काहीच येत नव्हतं. एक बोलण्यामध्ये तिच्या वागण्यामध्ये खरोखरच एक म्हणजे पर्सनॅलिटी खूप छान झाली, स्ट्रिक्टपणा चांगला आला आणि मी खरोखरच बोलसे झालो. थँक्यू सर. एकदा शिक्षक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. मला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. असं मला काही जास्त डायसवर बोलायची सवय नाही. एक साधारणतः 7-8 महिने आधी आम्ही या क्लासला माझ्या मुलीला जॉईन केलं आणि मेकरच्या या ठिकाणी शीतल अकॅडमीचं नाव ऐकून आम्ही या ठिकाणी आलो. ज्या पद्धतीनं माझी मुलगी सुरुवातीला होती, कोविडच्या काळात काही वर्ष गेल्यामुळे तिला शिक्षणात काही असं फारसं येत नव्हतं, तिला साधं मराठी वाचता पण येत नव्हतं. आणि तिथपासून आम्ही या शीतल अकॅडमीमध्ये तिचं ॲडमिशन घेतलं. तिथपासून ज्या पद्धतीनं या क्लासमध्ये तिची डेव्हलपमेंट सुधारणा झाली ती खरोखर पाहण्यासारखी. आज तिला इंग्लिशही व्यवस्थित जमते आणि मराठीसुद्धा व्यवस्थित येतं आहे. या सगळ्यांसाठी शीतल अकॅडमीला या सगळ्याचं क्रेडिट मी तरी असं मानतो की यांच्यामुळे आज तिच्यामध्ये झालेला प्रोग्रेस. बस एवढं